हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदाऊट एनी कुठलं इंडिकेटर वापरता, कुठलंही इंडिकेटर न वापरता किंवा कुठलेही तितकं हार्ड स्ट्रॅटेजी आपण आज बघणार नाहीये. आजची स्ट्रॅटेजी एकदम सोपी असणार आहे. आणि जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलं आहे की तुम्ही जर हे स्ट्रॅटेजी शिकलात तर तुमचं लॉस बंदच होणार बरं का. तर आता स्ट्रॅटेजी काय आहे, कसे आहे, वापरायचं कसं आहे, तर संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट स्किप न करता बघा. स्किप केल्यानं काही भाग राहून जाईल, तुम्हाला मग समजणार नाही आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता इथं व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे, बँक निफ्टीचा एक इंडेक्सचा चार्ट घेतलेला आहे या ठिकाणी. आणि आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला 30 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरायचा आहे. आता इथं कॉर्पोरेट टाइम फ्रेम आहे, तर इथं मी 30 मिनिट करून घेतो. आतापर्यंत आपण इंट्राडेमध्ये बरेचसे स्ट्रॅटेजी बघितलंय, 5 मिनिट, 10, 15 मिनिट, किंवा जर स्कॅल्पिंग करत असाल 1 मिनिट, 3 मिनिट, अशा प्रकारे आपण टाइम फ्रेम वापरलेलं होतं. काही स्ट्रॅटेजीज 1 तासाचे पण असतील आपल्या चॅनलवरती, पण आजचा हा स्ट्रॅटेजी 30 मिनिटामध्ये आपल्याला बघायचा आहे. म्हणजे हे प्रत्येक कॅन्डल जे आहे ते 30 मिनिटाचं एक कॅन्डल आहे. तर हे नवीन लोकांना पण खूपच उपयोगी ठरेल आहे, कारण की याच्यामध्ये जास्त काही डोकं लढवायची गरज नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाठीमागं जाऊन दाखवतो मी. आता एक एक्झाम्पल इथं उदाहरण तुम्हाला देतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, मार्केट इथून वरून खाली पडलेलं आहे. मार्केट हे अगोदरचं एक क्लोजिंग आहे एवढं, त्यानंतर इथं ओपन झालं, त्यानंतर वरती जाऊन इथून खाली पडत आलेलं आहे, इथपर्यंत पडलेलं आहे. पण ह्या खाली पडलेल्या मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट इथं खाली पडायला चालू केलं, त्यामध्ये लाल कॅन्डलमध्ये एकच हिरवा कलरचं कॅन्डल मार्केटनं दिलंय. आता हे हिरवा कलरचं जे कॅन्डल आहे ते वरून खाली इथपर्यंत आलेलं आहे. मग इथून पुन्हा इथं वरपर्यंत गेलेलं आहे. मग इथं काय केलंय, एक प्रकारचं हॅमर कॅन्डल बनवल्यासारखं बनवलंय. आता ह्याच्यामध्ये हॅमर कॅन्डल जर बघितलं आपण बनवलं, तर आपण निश्चितच कॉल बाय करण्याचा विचार करणार. आणि तसेच जर इथं पाठीमागचा आपण जर विचार केला, एक सपोर्ट पण आहे. मार्केट वरून खाली पडला आणि याच पॉइंटवर हॅमर बनवलंय. आपल्याला काय वाटणार, तिथून वरती जाईल का? पण कॅन्डलस्टिक पॅटर्नचा एक रूल्स असतो, ज्यावेळेस जे कुठलं कॅन्डल बनवतंय कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या माध्यमातून, त्या कॅन्डलच्या नंतरनं जे कॅन्डल असतंय त्याच्यावरती, आता हे हॅमर कॅन्डल बनलंय, ह्याचं जर आपण वरचं बघितलं साईज, त्याच्यावरती जर एखादं कॅन्डल असं क्लोज केलं असतं तर निश्चितच आपण कॉल बाय केलं असतं. पण हे काय केलंय, आपल्याला कन्फर्मेशन दिलेलं नाहीये. कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर पण एक कन्फर्मेशन असतं, जे की इथं मिळालेलं नाहीये. हॅमर नंतरनं दुसरं जे कॅन्डल आहे त्याची क्लोजिंग वरती झालेली नाहीये बरं का. मग आता याच्यामध्ये काय होतं, आपण आता ते विषय सोडूया कॅन्डलस्टिक पॅटर्नचा. आणि जर तुम्हाला पाहिजेच असेल कॅन्डलस्टिक पॅटर्न सिंगल, डबल आणि ट्रिपल, तर आपल्या चॅनलवरती तो पूर्ण व्हिडिओ आहे एकदम सोप्या पद्धतीनं सांगितलेला. जे बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत ते संपूर्ण मी त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय प्लेलिस्टमध्ये. तर मार्केट ज्या वेळेस वरून खाली पडत असतो, आता बघा, मार्केट ज्या वेळेस वरून खाली पडत असताना लाल कलरचे कॅन्डल होतात. मग त्यामध्ये जर हिरो बघितलं, आपल्याला काय वाटतं, इथून आता हिरो आलं म्हणजे मार्केट वर जाणार. मग ते काय करतं, नंतरनं त्या कॅन्डलला पण टच करून खाली जातं पुन्हा. मग आपण इथं कॉलमध्ये एंटर केलं असतं, एसएल आपण लावलो तर वाचलो थोडक्यात. आणि आता जास्तीत जास्त लोकांना एसएल लावायची सवय नसती, मग ते चालू मार्केटमध्ये एक्झिट व्हायचं असं प्लॅन करतात, पण एक्झिट होत नाहीये. मग त्यानंतर काय होतं, एक हिरवा कलर बनवून आपल्याला ट्रॅप करतं, त्यानंतर मार्केट पुन्हा खाली पडायला चालू करतं. मार्केट पुन्हा खाली पडायला चालू केल्यावर अजून एक 1, 2, 3, 4, 5 कॅन्डल लाल बनवलं, त्यानंतर पुन्हा एक हिरवा कॅन्डल बनवतोय. आपल्याला वाटतंय आता एवढं मोठं इथून तर इथपर्यंत खालीपर्यंत पडलेलं आहे. तर आता हे मागचं एक सपोर्ट घेऊन निदान इथून तरी वर जाईल, तेव्हा पुन्हा अजून मग खालच्या साईडला जातंय, पुन्हा इथं पण आपलं एक एसएल मार्केट खातंय. तर हे ट्रॅप करण्यासाठी मार्केट वरून खाली पडत असताना रेड कलरचे म्हणजे लाल कलरचे कॅन्डल बनतात, त्यामध्ये अधूनमधून एखादं हिरवा कलरचे कॅन्डल टाकून आपल्याला एक भ्रमित करतंय आणि ट्रॅप करतंय. ट्रॅप केल्यानंतर ना आपण तिथंच फसतो, बरोबर आहे का. अशाच प्रकारे आपण जर वरच्या साईडला बघितलं, आता मार्केट वर जात आहे, वर जात असताना
निश्चितच वर जात असताना हिरव्या कलरचे कॅन्डल्स बनतात आणि हिरवे बनल्यानंतर ना आपल्याला काय वाटतंय की बाबा आता इथं लाल कलरचं कॅन्डल बनलेलं आहे. लाल कलरचं कॅन्डल बनलेलं आहे. तर त्या लाल कलरच्या कॅन्डल बनल्यानंतर ना आपण काय करतोय, लगेच आपण तिथं पुट मध्ये एंट्री करतोय. बरोबर, लाल कलरचं कॅन्डल बनल्यावर पुट मध्ये एंट्री करतोय आणि त्याच ठिकाणी आपण काय करतोय, फसतोय आणि आपलं ट्रॅपिंग करण्यासाठी हे लाल कलरचे कॅन्डल बनलेले असतात. त्यानंतर मार्केट पुन्हा अपसाईडला जाते. बरोबर आहे का? आता ह्याच ट्रॅपिंग कॅन्डल पासून आपल्याला कसं वाचायचं आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे. तर मार्केट वन साईडला ज्या वेळेस मुवमेंट करत असतं, त्याचं जे कुठला पण कलर असतंय, तर त्या कलरमध्ये एक अपोजिट कलरचं कॅन्डल जर बनलं तर त्या ठिकाणी आपण तिथं ट्रॅप होऊ शकतो आणि तिथंच आपला लॉस करून घेऊ शकतो. मग आपल्याला आज काय करायचं आहे, एखादं मार्केटचं जे मुवमेंट असतंय, मुवमेंट करत असताना जे पण कुठला कलर असतंय, अर्ध्या तासाचं कॅन्डल असतो. आता प्रत्येक कॅन्डल हे अर्ध्या तासाचं आहे. अर्ध्या तासाच्या कॅन्डल मध्ये आपल्याला काय करायचंय, त्याचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन अशा प्रकारे आपल्याला भाग बघायचा आहे. आता काय थोडक्यात सांगतो मी. आता एक समजूया आपण इथं हिरवा कलरचं कॅन्डल अपसाईडचं. बरोबर, आता हे मार्केट वरी जात असतं असं. तरी अशा प्रकारे ज्या वेळेस कॅन्डल बनत असतात, कॅन्डल बनत असताना हे प्रत्येक कॅन्डल हे अर्ध्या तासाचं असतात. मग ह्याच्यामध्ये एखादं कॅन्डल, त्या कॅन्डलचं अपसाईडला जात असताना आपण फक्त पुट बाईंगचा विचार करायचं, पीई बाय कसं करायचं ते विचार करायचं अपसाईडला जात असताना. कारण की मार्केट रिव्हर्सल होतो, ट्रेंड चेंज होतो. मग ते कधी होणार, अपसाईडला असेल तर डाऊन साईडला जाणार आणि डाऊन साईडला मार्केट जात असेल तर अपसाईडला आपण एंट्रीचा प्लॅन करायचा आहे. बरोबर, मग आता इथं अपसाईडला जात आहे, मग आपल्याला पुढचा विचार कधी करायचा आहे, ज्या वेळेस अर्ध्या तासाचे असे कॅन्डल बनतात, ज्या कुठलं अर्ध्या तासाचं कॅन्डलचं एखादं कॅन्डल त्याचं लो ब्रेक करून अशा प्रकारे खाली क्लोजिंग करतंय. म्हणजे आता इथं थोडक्यात बघा मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. आता हे कॅन्डल आणि हे तिन्ही अर्ध्या तासाचे कॅन्डल आहेत. मार्केट चाललंय अपसाईडला. बरोबर, मार्केट अपसाईडला चाललंय. मग अपसाईडला जाताना आपल्याला पुट मध्ये एंट्री घ्यायचं आहे, मार्केट फिरतंय म्हणून. बरोबर, मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या पण एखाद्या कॅन्डलच्या अर्ध्या तासाच्या कॅन्डलचं अशा प्रकारे लो ब्रेक करून त्याच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे प्रॉपर. काही ठिकाणी काय होतं, फक्त विग येतो, विग नाही आहे, आपल्याला प्रॉपर क्लोजिंग पाहिजे कॅन्डलची. ते आता आपण चार्टवर पण बघणार आहे. इथं फक्त तुम्हाला मी डेमो दाखवतोय. प्रॉपर एका अर्ध्या तासाच्या कॅन्डलचं एखादं कॅन्डल, आता मी ह्याचं कलर थोडंसं फरक करतो म्हणजे तुम्हाला पण समजेल, कारण की ते मार्केटचं खाली पडतंय. बरोबर आहे. मग आता इथं काय केलेलं आहे, हे अर्ध्या तासाचं कॅन्डल पहिल्या कॅन्डलचं लो ब्रेक केलंय का दुसऱ्या कॅन्डलनं केलेलं नाहीये, दुसऱ्या कॅन्डलचं तिसऱ्या कॅन्डलनं लो ब्रेक केलंय का नाहीये, तर तिसऱ्या या हिरवा कलरच्या कॅन्डलला लाल कलरच्या ह्या कॅन्डलनं त्याचं लो ब्रेक करून प्रॉपर खाली क्लोज केलेलं आहे. क्लोज केल्यावर मग इथं आपली बनणार एंट्री कशामध्ये, पुट डायरेक्शनला म्हणजे पुट साईडला. आणि वरती त्या कॅन्डलच्या वरती आपण कॅन्डलच्या वरती किंवा लास्ट स्विंग जिथं कुठं असेल त्या ठिकाणी आपण SL प्लेस करायचं आहे. तर हे असं झालं. सेम अशाच प्रकारे आपण काय करणार, या ठिकाणी मार्केटवरून खाली येत असतंय. मग त्यावेळेस कुठल्या कलरचे कॅन्डल बनवतोय, लाल कलरचं. बरोबर आहे का? मग अशा प्रकारचे लाल कलरचे कॅन्डल बनवत असतंय. मग ह्या लाल कलरच्या कॅन्डलमध्ये एक कॅन्डल ह्या तिन्ही पण पैकी कुठल्याही कॅन्डलचं एक हाय ब्रेक व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी जर आपण इथं बघितलं, पहिला कॅन्डलचं हाय ब्रेक केलंय का दुसऱ्या कॅन्डल नाही आहे, दुसऱ्या कॅन्डलचं हाय ब्रेक केलंय का तिसऱ्या कॅन्डलनं नाही केलंय, तर ह्याच्यानंतरनं एक कॅन्डल आलं आणि याचं फक्त वरती गेलंय आणि त्यानंतरनं पुन्हा इथं खाली येऊन काय केलेलं आहे, खाली क्लोज केलेलं आहे. बरोबर, इथं खाली क्लोज केलेलं आहे म्हणजे त्याच्यावरती क्लोजिंग दिलेलं नाही आहे. मगाशी जसं म्हणलं मी विग, तर असा भाग आपण बघू शकतोय. तर आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी प्रॉपर या लाल कलरच्या कॅन्डलच्या वरती, म्हणजे जर आपण इथं बघितलं, या कॅन्डलच्या वरती ब्रेक करून, आता मी याचं कलर पण हे करतो मी,
ह्याचा कलर हिरवा करून घेतोय, म्हणजे अप साईडला मुवमेंट करत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल, या कलरचं, लाल कलरचं कॅन्डलचं हाय ब्रेक करून प्रॉपर वरती क्लोज व्हायला पाहिजे. त्यावेळेस आपण करणार इथं सी साइड म्हणजे कॉल साइडला एंट्री, आणि त्याच्याच खाली, त्या कॅन्डलच्या खाली किंवा लास्ट स्विंग जिथं कुठं सपोर्ट असेल तर त्या ठिकाणी आपण लावणार एसएल. तर एवढं सिंपल आहे आणि टार्गेट आपण डिसाईड करायचं आहे. बरोबर. आता हे मी काय करतोय, सगळं काढतोय. आता आपण डायरेक्टली काय करणार, चार्ट वरती बघणार, प्रॅक्टिकली चार्ट वरती आपण बघणार आहे. तर इथं आपण बघूया. चला, हे चालू मार्केट सोडूया, आपण थोडंसं इथं बघूया. आपण आता इथं या ठिकाणी बघितलं आपण, मार्केट वरून खाली पडतंय, इथून वरून खाली पडतंय. बरोबर आहे. वरून खाली पडत असताना ही साइडवेज झोन सोडला आपण. एक ट्रेंड बघायचा आपल्याला, जेणेकरून असं कंटिन्यू असं खाली पडत राहिलं पाहिजे किंवा कंटिन्यू असं वर गेलं पाहिजे, अशा प्रकारचं ट्रेंड बघत आहे. मग या ठिकाणी इथून मार्केट इथपर्यंत खाली पडलेलं आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, एक हिरवा कलरचं कॅन्डल, क्षमा करा, म्हणजे इथं ह्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, खाली पडत असताना एक अर्धा खाली पडत असताना आपण कॉल साईडची एंट्री प्लॅन करणार ना. मग खाली पडत असताना जर एखाद्या कॅन्डलचा हाय ब्रेक करत असेल, आता बघा इथं कुठल्या कॅन्डलचं हाय ब्रेक केलंय का, इथून तर पूर्ण साइडवेज झोन आहे एवढं. जर आपण इथं बघितलं एवढं, हे जर सोडलं आपण, साइडवेज झोन आहे. बरोबर. त्यानंतर ना इथं हे कॅन्डल पासून पडायला चालू झालं, इथं पडायला चालू झालं. बरोबर. इथं पडायला चालू झालं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, आता बरेच जणांना वाटेल की इथे एक कॅन्डल आहे अर्ध्या तासाचं, त्यानंतर ना ह्या कॅन्डलनं त्याचं हाय ब्रेक केलं होतं. कारण खाली पडत असताना आपण लाल कलरचे कॅन्डल, त्यामध्ये एखादं हाय ब्रेक केल्यावर आपण कॉल साईडला, पण इथं हाय ब्रेक केलेलं नाहीये. हाय ब्रेक केलंय पण त्या ठिकाणी विग आहे फक्त. आपल्याला प्रॉपर काय कॅन्डल क्लोजिंग बघायचं आहे. मग ते कुठं केलेलं आहे, तर ते इथं बघू शकतो. ह्याचं पण हाय ब्रेक केलंय का नाही केलं. मग हे छोटा हिरवा कलर, ह्याचा हाय ब्रेक केलंय का, तर इथं केलेलं आहे. बरोबर. केलेलं आहे. इथं क्लोज पण दिलेलं आहे. मग आपली एंट्री इथं होणार. बरोबर. थोडंसं हे काढतो सगळे. या लहान कलरच्या 30 मिनिटाच्या कॅन्डलला हे मोठ्या हिरवाने इथं क्लोज केलंय आणि ते पण वरती जाऊन क्लोज केलंय. मग इथं आपली एंट्री कॉल साईडला. टार्गेट फक्त इथपर्यंत चाललेलं आहे. बरोबर. तिथपर्यंत चाललेलं आहे. खाली असेल. आपण थोडक्यात काय करूया, इथं टार्गेट बघूया. जर आपली एंट्री इथं झाली असेल, बरोबर, एंट्री इथं बाजूला बघू शकतो 58,126. त्यानंतर ना 58,255, 58,126. आपण प्रॉपर एक हे लावून बघूया या ठिकाणी, स्केल लावून. तर इथून आपली एंट्री वरती टार्गेट इथपर्यंतच गेलेलं आहे. तर इथं आपण बघू शकतो पूर्ण 132 पॉईंटचा या ठिकाणी पहिल्याच एकाच कॅन्डलमध्ये मुवमेंट मिळालेला आपल्याला. बरोबर. आपण काय बघितलं, खाली पडत असलेल्या लाल कलर मध्ये कॉल साईडचं एंट्री बघायला. कॉल साईडचं एंट्री बघताना एक कॅन्डलचं कुठल्याही एखाद्या पडणाऱ्या कॅन्डल मध्ये हाय ब्रेक केलं, हाय ब्रेक करून वरती प्रॉपर क्लोज केलं, तर तिथं आपण कॉल साईडची एंट्री बनवलंय. आणि त्यानंतर ना आपण बघितलंय की आपल्याला मोठं टार्गेट त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. बरोबर का. आता इथं बघा, मार्केट वर जात आहे. मार्केट वर जात आहे. वर जाताना याचं लो ब्रेक केलंय का, कारण वर जात असताना एखाद्या 30 मिनिटाच्या कॅन्डलचं लो ब्रेक व्हायला पाहिजे. मग आपण पुढ साईडला बघणार. मग ह्या हिरव्याचं लो ब्रेक झालंय का, नाही झालं. या मोठ्या हिरव्याचं लो ब्रेक झालं का नाही. मग इथे एक लाल कलरचं कॅन्डल, त्याचं लो ब्रेक झालेलं आहे. या जाड लाल कलरच्या कॅन्डलनं लो ब्रेक केलाय. मग आपली एंट्री कुठं होणार, तर या ठिकाणी आपली एंट्री होणार पुढ साईडला. बरोबर. आता आपण अजून थोडंसं खाली धरूया. इथं जरी केलं आपण एंट्री, तर तिथून खाली इथपर्यंतच टार्गेट किती असणार आहे आपण पुन्हा एकदा बघणार आहे. तर ही आपली एंट्री इथून, कारण खाली क्लोज केलेलं आहे, तिथून इथपर्यंत जवळपास एवढ्यामध्येच 90, जवळपास 87, 90, 80 पॉईंट धरून चालू आहे. इतकं मोठं या ठिकाणी तुम्हाला पॉईंट मिळालेलं आहे. बरोबर. आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, आता बरेच जण म्हणतील की इथं एक अर्ध्या या हिरव्या कलरचं कॅन्डल, बरोबर, याचं लो ब्रेक केलंय लाल कलरच्या कॅन्डलनं, प्रॉपर इथं लो ब्रेक करून इथं क्लोज केलेलं आहे. मग आपण पुट मध्ये एंट्री करायचं का, तर इथं आपण हे पण लक्ष देऊया
की तो ऑलरेडी कॅन्डल इतका मोठा बनलेला आहे की मुवमेंट खूप मोठा झालेला आहे. इतका मोठा मुवमेंट नाही होता कामा, कारण की मुवमेंट एका साईडला जर मोठा झाला असेल तर त्याचं मुवमेंट डायरेक्शन बदलू शकतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे की इतक्या मोठ्या मुवमेंट नंतर ना आपण लगेच एंट्री करायचं नाहीये. छोट्या मोठ्या कॅन्डलनं जर त्याचं लो ब्रेक झालं असतं तर निश्चितच आपण त्या ठिकाणी एंट्री केलं असतं, बरोबर का. आणि ह्या स्ट्रॅटेजीला दुपारी 2:40 नंतर ना वापरायचं नाहीये अजिबात, बरोबर. तर आता इथे एक बघूया. आता इथं पण मोठी एंट्री, या ठिकाणी पण इथं पण एक, आणि व्हिडिओ थांबूया आपण, व्हिडिओ खूप मोठा होतोय. इथं एक रेंज मध्ये मार्केट चाललंय एवढं, बरोबर. त्यानंतर ना कुठल्याही कॅन्डलचं आपण बघितलं, मार्केट वरून खाली पडू लागलंय, मार्केट वरून खाली पडू लागलंय. त्याचं वरून खाली पडत असताना हाय ब्रेक व्हायला पाहिजे, बरोबर. हाय ब्रेक व्हायला पाहिजे, तर हाय ब्रेक झालेलं नाहीये. तर ह्याचं बघू शकतो, हाय ब्रेक नाही आहे, ह्याचं नाही आहे, ह्याचं नाही आहे, हे हिरवा कलरचं ह्याचं पण नाही आहे. वरती तर ब्रेक झालाय, हिरव्या कलरचं कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला आहे, पण त्या ठिकाणी विग आहे, विग नाही आहे. आपल्याला प्रॉपर कॅन्डल क्लोजिंग पाहिजे. आता ते कुठं झालेलं आहे, तर आता आपण इथं बघू शकतो, या कॅन्डलचं, बरोबर, 30 मिनिटाचं कॅन्डल आहे, त्याचं हाय ब्रेक केलेलं आहे. त्याचं हाय ब्रेक करून इथं क्लोज केलेलं आहे, बरोबर. हे दुसऱ्या कलरचं कॅन्डल इथं क्लोज केलेलं आहे, पण वरती ओपन होतानाच ह्या कॅन्डलच्या वरतीच ओपन झालेलं आहे. हे पण आपण एक म्हणजे गेस करू शकतोय. ते कॅन्डल जे आहे याच्या नंतरचं लाल कलरचं कॅन्डल, हे अर्ध्या तासाचं 30 मिनिटाचं कॅन्डल आहे. 30 मिनिटाच्या कॅन्डल नंतर ना त्याच्यानंतरचं कॅन्डल डायरेक्ट त्याच्या वरतीच ओपन झालेलं आहे, म्हणजे वरतीच. जर हे कॅन्डल याच्या वरतीच ओपन होत असेल तर आपण तिथं थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये पोझिशन घेऊन थोड्या वेळासाठी लगेच एंट्री करून आपण इथपर्यंत टार्गेट घेऊ शकतो. तो पण टार्गेट खूप मोठा आहे. आपण जर याच्या पण पॉईंट बघितले, याच्या वरतीच ओपन झालंय म्हणजे पॉवरफुल असणार. तर इथून इथपर्यंत बघू शकतो, जवळपास 140 पॉईंट पर्यंत या ठिकाणी पण मार्केटमध्ये आपल्याला एक मुवमेंट मिळालेलं आहे, बरोबर. तर आता इथे एक बघा, अजून एक शेवटचा हा हे बघूया आपण. तर इथून वरून मार्केट खाली पडतंय. खाली पडत असताना याचं हाय ब्रेक झालंय का, नाही आहे, याचं नाही आहे, या हिरव्या कलरचं नाही आहे. हिरव्या कलरचं हाय ब्रेक झालंय पण विग आहे. आपल्याला काय म्हणलंय कंडिशन की प्रॉपर क्लोजिंग पाहिजे. तर या लाल कलरचं हाय ब्रेक झालंय का नाही आहे, त्याच्या तर एकदम खाली इथपर्यंत आलेला आहे. मग लाल कलर, मोठ्या लाल कलरचा हाय ब्रेक झालाय का नाही आहे, तो तर कॅन्डल एवढंच आहे. त्यानंतर त्या हिरवा कलरचं कॅन्डलचं, या हिरवा कलरचं कॅन्डलचं हाय ब्रेक इथं केलेलं आहे लाल कलरनं, पण विग आहे. पण त्याच कॅन्डलचं, या लाल कलरच्या कॅन्डलचं या हिरवा कलरच्या कॅन्डलनं हाय ब्रेक करून इथं क्लोजिंग दिलेलं आहे. इथं क्लोजिंग दिल्याबरोबर आपण इथं एंट्री करू शकतोय कॉलमध्ये. कॉलमध्ये एंट्री केलं, खाली इथं SL लावलं आपण. SL लावल्यानंतर मग आपण याच्यावरती पण बघू शकतो टार्गेट गेलेलं आहे. पण बऱ्याच जणाला काय वाटतं की इथं सुरुवात आहे दुसऱ्या दिवसाचं. तर आपल्याला हे म्हणजे लक्ष ठेवायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मार्केटच्या शेवटीला हे वापरायचं नाहीये. 2-2:30 नंतर नाही ना या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा नाहीये. हा, ह्या टाइम फ्रेमच्या मध्ये कुठं जर अशा प्रकारचे मुवमेंट आले असते तर आपण निश्चितच तिथं आपण वापर केला असता. जसं की आपण आता याच्या अगोदरचे जे टार्गेट बघितलंय तर तशा ठिकाणी आपण याचा वापर केला असता, बरोबर आहे का. म्हणून हे वापर करत असताना आपल्याला काय करायचं आहे, टाइम फ्रेम बघायचा आहे. दुपारी 2-2:30 नंतर ना ह्याचा वापर करायचा नाहीये. आता इथंच एक बघितलं आपण, इथे एक मुवमेंट आहे बघा, पूर्ण साइडवेज गेलं. कुठल्याही कॅन्डलचं मार्केट वर जात असताना कॅन्डलचं लो ब्रेक व्हायला पाहिजे. मग या लाल कलरच्या, या हिरवा कलरचं 30 मिनिटाच्या कॅन्डलचं डोजी टाईप आहे कॅन्डल, खूप बारीक, त्याचं लो ब्रेक केलं या लाल कलरच्या कॅन्डलनं. लो ब्रेक केल्यावर आपण पुट मध्ये एंट्री, इथं वरती SL लावणार आणि टार्गेट खाली इथपर्यंत आलेलं आहे, बरोबर का. आता टायमिंग कुठला आहे, मधलंच आहे, इथं 1 ते 2च्या दरम्यान आहे, म्हणजे 1च्या नंतरचा टायमिंग आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतोय, मार्केट वर जात असताना त्याच्यामध्ये एखाद्या, नीट समजून घ्या, आता शेवटचं सांगतोय, मार्केट वर जात असताना
त्याच्या 30 मिनिटाच्या कुठल्याही एका कॅन्डलचं लो ब्रेक करून प्रॉपर क्लोजिंग जर झालं तर त्या ठिकाणी आपण पोर्ट साईडला एंट्री करू शकतोय. आणि मार्केट खाली पडत असताना कुठल्याही एका कॅन्डलचं हाय ब्रेक करून वरती प्रॉपर क्लोज झालं तर त्या ठिकाणी आपण कॉल साईडला एंट्री करू शकतो. आणि दुपारी 2 नंतर 2:30 नंतर ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करू नये. त्यावेळेस मुवमेंट थोडासा वेगळा असतो, त्यामुळे त्याला आपण इग्नोर केलं तरीच एकदम बरं असेल. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यावरती तुम्हाला बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करायचं आहे. मी सांगतोय तसं मार्केट चालणार नाहीये, कारण की मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने हा व्हिडिओ बनवतोय. बाकी तुमच्या मर्जी आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही स्वतः अभ्यास अनालिसिस करूनच ट्रेडिंग करावा तुमच्या स्वतःच्या मर्जीनं. मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.